नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच. घडी घ्यायची 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन बॉक्स तयार करायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. इथे आपल्याला गळा उंची घ्यायची 11 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा. इथे ना आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणून इथे काय करायचं, असा गोल आकार आखून घ्यायचा पहिले आणि नंतरून हा आकार गोल आकार हा पुढे रेषेच्या मध्ये असा मिळवायचा. बघा याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीत आपण आकार दिला. आता वरतून इथून आहे ना 9 इंच मोजून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला पुन्हा आहे ना असं पानासारखा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. अगदी व्यवस्थित आखायचं आहे, म्हणजे कुठे आपला आकार चुकणार नाही. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, पिन काढून घ्यायची, पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा आखून घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला जेव्हा शिवायचा ना तेव्हा ते सोपं जातं. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं आहे कट करून. सेंटरला इथे थोडंसं कट मारून घ्यायचं आहे अस्तरला आणि कॅनव्हासला सुद्धा. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं ओपन करून. सेंटरला सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे आपला जो गळ्याचा आकार आहे ना तो कुठेच चुकणार नाही आणि बरोबर येईल. शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर मधलं जे कॅनव्हास आहे ना ते जपून ठेवायचं आहे, कारण त्याच्यातला पॅच आपल्याला कट करायचा आहे. आता गळ्याचा हा भाग कट झाला की आपल्याला छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्यावरती मारायचे. त्याच्याने आपल्या कॅनव्हास आणि अस्तरामध्ये फोल्ड करायला मदत होते. बघा याप्रमाणे मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दापटीप. दापटीप देताना अगदी सावकाश द्यायची, म्हणजे गळ्याचा आकार चुकत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा डिझाईन कशी वाटली ती. बघा ह्याप्रमाणे अगदी छान अशी दापटीप आपल्याला गळ्यावरती मारायची आहे. दापटीप देऊन झाली की आपल्याला कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं. अस्तर जॉईंट करताना हाताने वेळोवेळी असं आहे ना सरळ करून घ्यायचं, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडत नाही. बघा अस्तर जॉईंट झालं की आपल्याला लगेच हा एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो ब्लाऊजचा तो कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपले ब्लाऊज शिवून होतं ना तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते. बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं आपण ते उरलेलं कापड जे होतं ते कट करून घेतलं. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे आहेत, म्हणून इथे आपण पॉईंट टाकायचे आणि खाली रुंदीला 1/2 इंच आणि उंचीला 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारायचे. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ती पट्टी लावायची आपल्याला कमरेला. बघा ह्याप्रमाणे आपण ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. त्याच्यावरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे तो बाजूला ठेवायचा आणि जो पॅच आपण कॅनव्हासवरती आखला ना तो कट करून घ्यायचा आहे. पुन्हा दुसरं थोडंसं मोठं कॅनव्हास घ्यायचं, तो पॅच असा ठेवायचा आणि त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त अंतर सोडून कॅनव्हास कट करायचे. खालची बाजू जास्त ठेवायची आणि वरती जो आकार आहे ना तो परफेक्ट असा कट करायचा. लांबीला थोडा जास्त ठेवायचा. बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं आपण जास्त ठेवलं 1-1 इंच. त्याच्यासाठी आपण घेतला अस्तर आणि घेतला ब्लाऊज पीस, म्हणजे थोडेसे तुकडे आपल्याला लागत आहे अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा. हे असं ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे त्याच्या मापामध्ये. इथं पीसचं कापड सुद्धा आपण घेतलं आहे, त्याला पण तसंच करायचं आहे. जसं अस्तर कट केलं तसंच हे पीसचं सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता हा पीसचा आहे ना ते खाली ठेवायचं, त्याच्यावरती हा अस्तर ठेवायचा आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं. पिन लावून घ्यायची आणि जो वरचा जो आकार आहे ना आपला त्याला अशी शिलाई मारून घ्यायची.
त्याच्यावरती जो कपडा दिसतोय ना तो कट करायचा आणि असे छोटे छोटे कट त्याला आपल्याला मारून घ्यायचे. बाहेरचा जो कॅनव्हासच्या बाहेर कपडा दिसतो तो पण कट करायचा आहे. अस्तर आणि कॅनव्हास असं फोल्ड करायचं आणि वरतून त्याला दाबटीप द्यायची, म्हणजे आपलं जे कॅनव्हास आहे ना ते मध्ये झाकलं जाईल. बघा ह्याप्रमाणे साईडनी सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता आपण घेतला कॉन्ट्रास्ट कपडा, 2.5 इंच रुंदीची ही पट्टी आहे आणि लांबीला तुमच्याकडे जितका असेल तेवढं घ्यायचं आहे. आणि हे बघा ह्याप्रमाणे असेल डबल घडी करायची आहे आणि असे आपल्याला शिलाई मारून घ्यायची सेंटरपर्यंत. पुन्हा सेंटरपासून क्रॉस पट्टी इकडनं लावायची. पुन्हा दुसरी पट्टी घ्यायची, त्याचप्रमाणे अशी फोल्ड करायची आणि अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. बघा बरोबर सेंटरला सेंटर बरोबर मिळाले पाहिजे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे डिझाईन बरोबर दिसेल. अशा सगळ्या पट्ट्या आपण आता लावून घेतले. कपड्याला पलटी करून उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो बाहेर आलेला तो कट करून घेतला. ब्लाऊज घ्यायचं, त्याला असं सेंटरला यांना थोडीशी रेष मारून घ्यायची आणि बरोबर सेंटरला सेंटर मॅच करून इथे पिन लावून घ्यायची, म्हणजे शिवायला सोपं जाईल. बघा साईडनी सुद्धा आहे ना व्यवस्थित बघून घ्यायचं, तिरपं वगैरे होणार नाही याची पण खात्री घ्यायची आणि मग पिनं लावायच्या. आणि पिनं लावल्या की मग शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला पॅच आहे ना तो पूर्णपणे पॅक होईल. बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून घेतली म्हणजे आपला पॅच तो पूर्णपणे पॅक झाला. आता हा मधला जो भाग आहे ना तो कपड्याचा जास्त जर असला तर कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ते एक्स्ट्राचं कट करून घेतलं. त्याच्यानंतर आपण हा व्हाईट कपडा घेतला आहे, 2.5 बाय 2.5चे चौकोनी तुकडे घेऊन त्याला ह्याप्रमाणे डिझाईन बनवून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अशी डिझाईन आपण बनवून घेतली. आता ही डिझाईन लावायची आपल्याला पूर्ण गळ्यावरती. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन लावून घेणार आहे. गळ्यापासून आहे थोडंसं अंतर सोडायचं आहे, साधारण 1/2 इंच, आणि पूर्ण डिझाईन ही आपल्याला गळ्याला अशी लावून घ्यायची. आता जे अंतर आपण सोडलं ना तिथे आपल्याला लेस लावायची. ती लेस अर्धी डिझाईनवर आणि अर्धी अशी कपड्यावरती अशी ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एक बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची. ह्याप्रमाणे आपल्याला पुन्हा अशी शिलाई मारून घ्यायची आहे. खाली सुद्धा इथे कमरेला सुद्धा आपल्याला लेस लावायची. जी लेस आपण गळ्यावरती वापरली तीच लेस आपण इथे कमरेवरती वापरणार आहे. अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवली. आणि इथे आपण ब्लू कलरचा कपडा घेतला, त्याचे आपल्याला लटकन बनवायचे. बघा ह्याप्रमाणे आपण अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीत लटकन बनवणार आहे. व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण हे लटकन कसं बनवलं आहे ते. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. असं लटकन कोणत्याही ब्लाऊजला छान दिसतं. दोघे लटकन आपले बनवून तयार झाले. आता त्या नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. वरतून साधारण 2.5 इंच मोजायचं आणि दोघे नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. बघा आपले नॉड लावून झालेले. आणि आता घ्यायची सुई दोरा आणि मणी आणि आपल्याला ह्या पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घ्यायचे आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. अगदी कमी वेळात आपण डिझाईन बनवलेली मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. अगदी सुंदर सोबर आणि छान अशी आज आपण ब्लाऊज डिझाईन बनवली. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी वाटली ते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.